नमस्कार प्रेक्षक हो, आपण कधी विचार केला आहे का की खरं सुख नेमकं काय आहे? देवदेवतांची भक्ती, वारी, तीर्थयात्रा, व्रत वैकल्ये हे सगळं करूनही मनाला समाधान मिळत नाही, संकट दूर होत नाहीत आणि जीवनात अडचणी कायम राहतात। मग आपल्याला नेमकं काय हवं आहे? मोक्ष, शांती आणि संकटमुक्त जीवन। आज आपण भेटणार आहोत गोरख मुकादम खामकर, अहमदनगर जिल्ह्यातील आनंदवाडी या गावातील एक शेतकरी। पूर्वी ते देखील पारंपरिक भक्तीत लीन होते। वारी करणे, आळंदी, पंढरपूर, तुकाराम महाराजांच्या समाधीस्थळी जाणे, देवी देवतांची आराधना करणे। पण मनात एक शंका होती, या सगळ्या भक्तीमुळे जीवन बदलत आहे का? संकट दूर होत आहेत का? मग एक दिवस त्यांच्या मित्राने संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाची माहिती दिली। तब्बल 2 वर्षांच्या अभ्यासानंतर 2013 मध्ये त्यांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली। नामदीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय बदल झाले? ज्या संकटांमधून कोणीही वाचू शकत नव्हतं, तिथे ते सुरक्षित कसे राहिले? त्यांच्या शेतकी जीवनात आणि आर्थिक परिस्थितीत कसा सुधार झाला? त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी कोणता विशेष संदेश दिला? ही एक विलक्षण परिवर्तनाची कथा आहे, जी तुम्हाला नक्कीच विचार करायला लावेल। चला ऐकूया गोरख मुकादम खामकर यांच्या स्वतःच्या शब्दात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? गोरख मुकादम खामकर। आपण कुठून आलात? आनंदवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र। आपला व्यवसाय काय आहे? पारंपरिक शेती करणे। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा 31/10/2013 रोजी घेतली। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर पारंपरिक भक्ती म्हणजे देवी देवता पूजणे, ब्रह्मा विष्णू महेश गणपती, आळंदी ज्ञानेश्वर महाराजांकडे जाणे, तुकाराम महाराजांना देवला जाणे, पंढरपूरला जाणे अशी भक्ती करीत होतो। आळंदीला बाळदिंडी करीत होतो। तुकाराम महाराजांकडे दरवर्षी तुकाराम भिजल जात होतो, पंढरपूरला जात होतो। अशी भक्ती पारंपरिक करीत होतो मी। जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वीपासूनच आपण भक्ती मार्गात होतात, खास करून महाराष्ट्रामध्ये जी भक्ती साधना चालते, जसे की वारीला जाणे, पंढरपूरला जाणे, व्रतवैकल्य करणे, या सर्व भक्ती साधना आपण करत होतात। तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे किंवा जी भक्तिविधी आहे, याबद्दल आपल्याला कल्पना किंवा माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या मार्गात कसे आलात? संत रामपालजी महाराजांची माहिती मला एक जोडीदार होता माझा, तो म्हणाला की एक महाराज टीव्हीवर पुस्तकं दाखवतात आणि सगळे पुस्तकं आपण स्वतः वाचायचे, म्हणून मी माझ्याकडे टी व्ही नव्हती, म्हणून मी एक दिवस ते म्हणला चल मी पैसे देतो तुला मी, आणि दोघंजण मिळून आम्ही गेलो काष्टीला, टी व्ही घेऊन आलो। टी व्ही घेऊन आल्यानंतर मी परत 4 दिवस मला काही कार्यक्रम टी व्हीवर सापडला नाही। मी त्याला परत फोन केला की म्हणलं टी व्हीवर कार्यक्रम मला सापडा ना। तो म्हणला एक काम कर, म्हणला सापडन, तू निवांत बघ, संध्याकाळी लवकर बघ। म्हणून मी लवकर बघायला कार्यक्रम सुरुवात केली। ते 7:30 ते 8:30 कार्यक्रम चालू होता। तो कार्यक्रम मी पाहत राहिलो 2011 पासून। 2011 पासून कार्यक्रम पाहता पाहता आम्हाला काय तिकडे जाण्याचा मार्ग सापडाना। 2013 पर्यंत मी टी व्हीच पाहत राहिलो। टी व्ही पाहत असताना सगळं ज्ञान झालं, पण जाण्याचा मार्ग सापडाना। मग तिथं कसं जावं लागेल, कसं काय करावं लागेल, त्या शोधात भरपूर फिरलो मी, पण त्या म्हणजे त्या मार्गातलं मला काही सापडायला राज्य नव्हतं, महाराष्ट्र सोडलेला नव्हता। मग मला काय तिथं जाता यायला ना, अशा स्थितीत मग त्या एक वाडीत आमच्या एका जगाकडे पुस्तक होतं, ते पुस्तक भेटलं। त्याच्यावर नाशिकच्या भगतजींचा फोन नंबर होता। त्यांना फोन केल्यावर ते म्हणले तुमच्या नगरला आहेत म्हणले, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मी नंबर देतो म्हणले मी त्यांचा। आणि मग त्यांच्याकडून नंबर घेतला। नंबर घेतल्यावर त्यांना फोन केला, पण मी तिकडे काय जाण्याला मार्ग भेटाना लवकर, म्हणून नगरला एक दिवस गेलो आम्ही। नगरला गेल्यावर तिथं बसलो, तासभर चर्चा केली, त्याच्यावर 2 महिने परत लांबले। मग ते म्हणले आम्हाला जायचं आहे, तुम्ही येता का आमच्याबरोबर? म्हणलं आम्ही ठीक आहे यायला मारा तुमच्याबरोबर। आश्रममध्ये गेल्यावर नामदीक्षा तिथं गेल्यावर आतमध्ये गेलो सुरुवातीला, तिथं पाहिलं सगळं आश्रमचं, एकदम व्यवस्थित वाटलं।
किंवा तिथं म्हणजे बघा जिथं या तिथं बसा, म्हणजे सगळे प्रेमभावाने बोलायचे. किंवा तिथं जेवणाची व्यवस्था, कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही, एकदम प्रेमभावाने सगळं चालायचं. आणि तिथं मग बघायचे म्हणले दुसरे आमचे म्हणले की तुम्ही आता नामदीक्षा घ्या. नामदीक्षा घेतली, दर्शनाला उभा राहिलो परमात्म्यापुढं, परमात्म्याचं दर्शन झालं. आणि तिथं खरं कळालं तिथं गेल्यावर की मोक्षाचा मार्ग म्हणजे तिथं गेल्यावर भेटला आम्हाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच जी काही पारंपरिक भक्ती होती ती भक्ती करत असताना संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे सत्संगाच्या मार्फत आपल्याला कळालं आणि आपल्याला ओढ लागली की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा आपण कधी घ्यावी. त्या अनुषंगाने आपल्याला संत रामपालजी महाराजांचे अनुयायी लाभले आणि त्यांच्यामार्फत आपण संत रामपालजी महाराजांची जी नामदीक्षा आहे ही बरवाला स्थित त्यांच्या आश्रमात जाऊन आपण नामदीक्षा घेतली. तर आपण संत रामपालजी महाराजांचा मार्ग का निवडला? संत रामपालजी महाराजांचा कार्यक्रम म्हणजे सगळा म्हणजे शास्त्राला धरून आहे, सगळ्या गोष्टीला सगळं पाहून सगळ्या गोष्टीचं बा इथं खरंच मोक्ष आहे ह्या गोष्टीला पाहून मी संत रामपालजी महाराजांचा म्हणजे मार्ग निवडला की बा ह्याच्यातून आपल्याला खरं मोक्षाचा मार्ग आपल्याला इथं भेटेल. सगळ्या देवदेवतांची पूजा करायचो मी. किंवा आमच्या मळ्यात सप्ताह राहायचा, त्या सप्त्यात गाथा पारायण सोहळा करायचो. परत दत्त जयंती आली, गुरुचरित्र पारायण करायचो. तो ह्याला देऊला गेलो, तुकाराम महाराजांची बेस साजरी करायचो. ज्ञानेश्वरी पारायण करायचो, गुरुचरित्राचं पारायण करायचो, नवनाथाचं पारायण करायचो. पंढरपूरला जायचो मी. पण मला काय त्याच्यातून म्हणजे असं माझी मनाची संतुष्टी होत नव्हती. मी सायकलवर अष्टविनायकसुद्धा केलेलं आहे किंवा सगळे अष्टविनायक फिरलेले सायकलीवर आम्ही. तिथं जाऊनसुद्धा आम्हाला म्हणजे तिथं जाऊनसुद्धा मनाला हे वाटत नव्हतं की बा आपल्याला हे की ज्ञान आपण बरोबर आहे. कुठंतरी मनाची कमतरता वाटायची, म्हणून वाटायचं की हे ज्ञान बरोबर आहे. हे म्हणजे गीतेला धरून नये, 4 वेदाला धरून नये, 18 पुराणाला धरून नये, देवी भागवत महापुराणमध्ये आहे पुराव्यानिशी दिलेलं सगळं ज्ञान. ह्याच्या सगळा मी अभ्यास केला आणि हा अभ्यास केल्यावर तिथून पुढं मी मनाचा निश्चय केला की आपल्याला म्हणजे संत रामपालजी महाराजांकडे जायचं ह्या हेतून मी गेलो आणि तिथं जाऊन मग ते नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की यापूर्वी जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात नव्हतात त्यापूर्वी आपण बरेचशा साधू संतांकडनं जी काही महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिसाधना आहे त्याच भक्तिसाधनेत आपण लीन होतात. वारी करणे, देवदर्शन करणे, तीर्थाला जाणे, या सर्व आपण भक्तिविधी करत होतात. पण जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आलात आणि संत रामपालजी महाराजांनी जी आपल्याला सद्भक्ती दिली त्या सद्भक्तीमुळे, त्या मंत्रजापामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? लाभ तर भरपूर झाले. लाभाची गिनती करता करता मला किती वेळ दिला तरी पुरणार नाही. पहिला लाभ असा झाला की मला मोक्षाचा मार्ग भेटला आणि मोक्षाचा मार्ग भेटला तिथून पुढं मी दुसरं बघायचे आम्ही गाडीवर नगरला सत्संगला चाललो होतो. सत्संगला जाताना आमचा सकर चौकात ॲक्सिडेंट झाला. तर असं झालं की आमच्या गाडीच्या पुढच्या चाकावर टेम्पोचं चाक चढलं. टेम्पोचं चाक चढल्यावर मला असं झालं की परमात्माने सांगितलं होतं मला की तुमच्या केसालासुद्धा धक्का लागणार नाही तुमचं नाम जर जागेवर असलं तर. आम्हाला एक असं कुठं नगभरसुद्धा खर्चडलं नाही. आम्ही तिथं 2 जण पळत आले, आमची गाडी साईडला घेतली. ते म्हणले तुम्हाला लागलं का? म्हणलं नाही लागलं. म्हणले तुम्ही घाबरल्यावर झाला दवाखान्यात चला. म्हणलं आम्हाला काही झालं नाही, आम्हाला थोडा वेळ आम्हाला झाडाखाली बसू द्या निवांत. आम्ही झाडाखाली बसलो निवांत आणि झाडाखाली बसून आम्ही करीत बसलो थोडंसं आणि तिथून पुढं जाऊन सत्संगमध्ये बसलो. सत्संगमध्ये बसल्यावर सत्संग झाला आणि सत्संगमधून निघताना दुसऱ्या आपल्या बगजींनी गाडी पाहिली. अरे म्हणले तुमच्या गाडीला काहीतरी झालं आहे आज. म्हणलं येताना असं झालं, आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. म्हणले कुठं झाला, कसा झाला? म्हणलं झाला सक्कर चौकात. लागलं का, काही झालं का काय तुम्हाला? दवाखान्यात चला. म्हणलं काहीच नाही झालं, आपल्याला पूर्ण आपण व्यवस्थित येतं आणि आपल्याला काही झालं नाही तेव्हापासून. दुसरा लाभ असा झाला की एक शेतात मी लाईट आणलेली असताना त्या लाईटचा घोटाळा झालेला होता. म्हणून मी लाईट यायला 1 तासभर वेळ होता म्हणून मी पकड इस्कूरचावी घेऊन आपल्या शेतात गेलो. शेतात गेल्यावर तिथं लाईट अचानक लवकर आल्यावर
लाईटीचं असं झालं की काम उरकलेलं असताना तिथं खालून पाणी होतं, सगळं वरून पाणी होतं. पण असं झालं की पकडीने मी वायर धरली, लाईट आलेली काही माहीत नव्हती. लाईट आलेली माहीत नसताना त्या पकडीचा मला कसा शॉट बसला ते बसू. आता म्हणलं परमात्माने काय वाचत नाही, आता काय असताना ते तुम्ही माझे सर्वस्वी. परमात्माने मला कसं सही सलामत सोडलं माझीच मला कळालं नाही. आणि तिथून घरी आलो. मी घरी आल्यावर माझ्या हाताला इथं लागलेलं पाहिलं. घरचे म्हणले काय झालं, कसं झालं, कुठं झालं. म्हणलं झालं इथं परमात्माने वाचवलं. घरी गेल्यावर मी साष्टांग दंडवत घातला परमात्माला. परमात्मा मला तुम्ही आज मला खरोखर या रूपाने मला तुम्ही आज जीवदान दिलं. ह्यो दुसरा लाभ झाला. तिसरा लाभ माझा असा झाला की मला स्वप्न पडल्याचा भास झाला. स्वप्न पडलेलं असताना यम आले आणि मला धरलं. त्यांनी धरल्यावर मला घेऊन चालले. मी म्हणलं तर म्हणजे मला कुठं घेऊन चालले. ते म्हणले तुझं आयुष्य संपलं बाबा, म्हणले तुझं आता चल, म्हणले तुझं काय इथं खरं आलं नाही. मग ह्या इथून मी म्हणलं असं होऊ शकत नाही. म्हणलं कसं काय. म्हणले परमात्मा सांगतात तुमचं नाम जर जागेवर असेल तर तुम्हाला काहीच होऊ शकत नाही. ह्या इथून मी काय केलं, मग मला बरेचसं वर नेलं त्यांनी. त्यात मला झटापटीत मला काय ते सोडित नव्हते कसेच, आणि मी त्यांना झटापटी करायचो. ह्याच्यात त्यांनी मला काय केलं, लय जाम घट्ट पकडून धरल्यावर मी काय सुटाना, मी अंजाडा भिंजाड त्यांच्यावर करू लागलो. ते काय ऐकणार मला. मी म्हणलं आता, आणि मग त्याला तेवढ्यात आठवलं की परमात्माने आपल्या सदनामाचा जाप करायला सांगितलं होतं. अशा टाईमात सदनामाचा जाप सुरू केला. असं परमात्माच्या कृपेने त्यांनी मला सोडून दिल्यावर मला ते माझा जीव ह्याच्या शरीरात येऊन आदळल्यावर मला दुसऱ्या दिवशी उठायला यायना, नीट बसायला यायना. म्हणलं असं काय झालं आज, नेमकं काय कळाना. म्हणलं असं कधीच झालं नव्हतं. मग मला आठवल्या होते. मग परमात्मा परत मी दंडवत घातला. परमात्मा म्हणलं तुमची मला खूप कृपा झाली, मग तुम्ही मला आजसुद्धा वाचवलं म्हणलं. तिसरा लाभ असा झाला की परत एक मी सकाळच्या वेळेस मी मशीनला खायला आणायला गेलतो. रानात कडवाज घेऊन येत होतो. येता वायरीवर पाय पडला, पण मला ओढल्यावानी झालं. पण परमात्माने परत तिथं मला असं पुढं ढकलून दिलं की पण तिथून बी मी सुटलो परत परमाच्या ह्या कृपेने. मग एवढे लाभ झाले परमात्माच्या कृपेने की मला जीवनदान परमात्माने परत दिलं. नाही तर मी आज ह्या भक्तिमार्गात जर नसतो तर मला जीवनदान राहिलं नसतं. माझं ह्या पृथ्वीतला मी नसतो आज. एवढी परमात्माने माझ्यावर कृपा केली आज. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. खास करून आपल्याला जीवनदान मिळालं आहेत. बऱ्याचशा ॲक्सिडेंटमधून, दुर्घटनेमधून संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपण आज सही सलामत बाहेर आलेले आहात. तर ह्या अनुषंगाने आपण जो इतर भगत समाज आहे, जो आपल्याला टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत, त्यांना खास करून आपण काय संदेश द्याल? जो समाजात टी व्ही बघतोय सगळ्यांना माझी एक विनंती आहे की हे जन्म परत नाही. ह्या जन्म घेण्यासाठी 84 लक्ष येऊन फिरावं लागते. मनुष्य जन्म भेटत नाही लवकर. तुम्ही असा विचार करून अनेक टी व्हीच्या चॅनलवर कार्यक्रम येतोय. तुम्ही बारकाईने विचार करा, अभ्यास घ्या आणि भक्तिमार्गात तुम्ही नामदीक्षा घेतली, पूर्ण तुम्हाला लाभ भेटून जाईल. आणि भक्तिमार्ग असा आहे की मोक्षाचा मार्ग आहे. पुराव्यानिशी ज्ञान आहे सगळं परमात्म्याचं. आणि ह्याच्यात कुठलीही अडीअडचण येत नाही. नेमात राहून भक्ती केली, आजारी असेल कोणाचं काय असेल, सगळे मार्ग सुटतात हळूहळू. सगळे भक्तिपथून बसून लाभ होतात. त्यात काही अडचण राहत नाही. ह्या हेतूने मला एक सांगायचं आहे की तुम्ही परमात्म्याच्या शरणेत ह्या हेतून या की पहिला मोक्षाचा मार्गाचा विचार करा. आणि ज्यांना खरंच काहींना सापडत नाही मार्ग, अशांनी अनेक चॅनलवर टी व्हीचा कार्यक्रम येतो, त्यांनी तो कार्यक्रम बारकाईने पाहावा आणि सगळा विचार करून नामदीक्षा घ्यावी. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत, आणि त्या अनुषंगाने आपण श्रोत्याला सुद्धा एक आवाहन करत आहात की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकून त्यांची ही सद्भक्ती जी आहे ती स्वीकारायला हवी. मला असं विचारायचं आहे की आपण एक शेतकरी कुटुंबातून आहात, आणि आजचा जो शेतकरी आहे, हा शेतकरी त्रासलेला दिसत आहेत समाजामध्ये. आज आपण जर बघितलं टी व्ही चॅनल्सवर किंवा वर्तमानपत्रामध्ये, तर बरेचसे बातम्या अशा येतात की
कोणी शेतकरी अमुक अमुक नावाचा शेतकरी आहे, तो कर्जापोटी त्याने आत्महत्या केली, त्याने आत्मदहन केलं. त्याचप्रमाणे त्याला बाजारभाव भेटत नाही मालाला, आणि वेगवेगळे कायदे आज शासनामार्फत शेतकऱ्यांच्या काही कायदे निर्माण झालेले आहेत, त्यालासुद्धा शेतकरी आज विरोध करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. तर असं असतानासुद्धा आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आहात, आणि आपल्याला ह्या जो आज शेतकरी वर्ग जो त्रस्त आहे, तो जो वर्ग आहे, आणि आपल्यामध्ये काही समानता किंवा बदल आहे का? बदल घडल्याशिवाय मी सांगतो ना, या भक्तीत मी शिरल्यापासून पाण्याची अडचण असेल, पाण्याची अडचण सुटली माझी. भक्तीत आल्यापासून माझी म्हणजे ट्रॅक्टर घेण्याची ऐपत नव्हती. परमात्म्याने मला ट्रॅक्टर दिला किंवा शेती व्यवस्थित होईल. आणि ह्या नवीन कृषी कायद्याविषयी जे चाललं आहे त्यात भरपूर अडचणी आहेत. कोणी कर्जबाजारी म्हणून आत्महत्या करीत असेल तर आत्महत्या करायची गरज नाही. परमात्म्याच्या जर शरणात आला तुम्ही तर हे पूर्ण ब्रह्मा येतं, आणि इथं शरणात आल्यावर तुम्हाला कुठलीही चिंता करायची गरज नाही. परमात्मा आपोआप सगळी चिंता सोडून सगळे भक्ती मार्गाला व्यवस्थित राहिलं तर सगळी चिंता सुटते आपोआप. आणि सगळ्या भक्ती म्हणजे असं की सगळ्यांची समस्या काय असतील ते सगळ्या पूर्ण एकदम योग्य ठिकाणी आपल्याला भक्ती सापडल्यामुळे सगळं निवारण पूर्ण होते. आत्महत्येची गरज होत नाही किंवा काहीच नाही. परमात्म्याचं असं म्हणणं आहे की पूर्ण ब्रह्माच्या शरणात जर तुम्ही आले तर तुमचं पाप कर्म मी सगळं काटून टाकील. तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका राहणार नाही, आणि शंका न राहिल्यामुळं तुम्ही कुठल्याही गोष्टीला प्रवृत्त होऊ शकत नाहीत. आणि तुम्हाला एवढं सुख प्राप्त होईल की तुम्हाला काही कुठलीही अडचण येऊ शकत नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर भक्त समाजाला बरेचसे लाभ प्राप्त होतात. त्याच्यावर जे येणारे संकट आहे ते आपोआपच संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे दूर सारलं जातं, दूर लोटलं जातं. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात नव्हतात किंवा त्यांच्या भक्तीपासून आपण लांब होतात, त्यावेळेसची जी आपली शेतीची प्रक्रिया आहे किंवा ज्या शेतीमध्ये आपल्याला काय अनुभव येत होता, आणि आज आपण संत रामपालजी महाराजांचे अनुयायी झाले आहात आणि त्यांच्या भक्तिमार्गात आज आपण आहात, तर त्यानंतर आपल्या जो काही व्यवसाय आहे त्याच्यामध्ये काही बदल आहे का? सगळा बदल तर पूर्ण सगळा झाला. शेतीत उत्पन्न काय व्यवस्थित निघत नव्हतं. शेतीत आज उत्पन्न भरपूर निघतं. 2 एकर लिंबूची बाग आहे. पाणी नव्हतं, पाण्याची समस्या सुटली. आज जित्राबाईत घरी ऊस आहे, कांदा लावला आहे आता. म्हणजे पाणी असं प्यायला सुद्धा राहत नव्हतं उन्हाळ्यात. अचानक पाणी कमी पडायचं आणि सगळं जळून जायचं. आज परमात्म्याच्या कृपेने बोरला पाणी लागले. पाणी लागल्यावर सगळे पिकं आज व्यवस्थित येतं. आणि व्यवस्थित असताना दुसरी गोष्ट अशी की जे पाणी परमात्माने दिलं, हे पक्कं पाणी दिलं, ते कुठल्याही गोष्टीत म्हणजे किती जरी उन्हाळा झाला तरी कमी पडत नाही. सगळ्या गोष्टीतून म्हणजे सगळ्या प्रश्नातून मी सुटत चाललो आहे. पूर्णपणे माझा विश्वास आहे की पूर्ण परमात्मा इथे, आणि सगळ्यांना म्हणजे व्यवस्थित एकदम भक्ती देण्यात येते यांच्याकडून. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची भक्ती ही पूर्णपणे शास्त्रांच्या आधारावर आहे, आणि त्यापासून मानव समाजाला आज बरेचसे लाभ प्राप्त होतात. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या भगत आत्माला किंवा एखाद्या श्रद्धाळूला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावीशी वाटत असेल तर तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? ज्या श्रद्धाळूंना नामदीक्षा संत रामपालजी महाराजांची घ्यायची, त्यांनी अनेक चॅनलवर कार्यक्रम चालू येतं. त्या कार्यक्रम चॅनलवरती पावा, त्याच्यातून सगळं मार्ग भेटतात. तिथं फोन नंबर असतात त्यांचं. त्या पुस्तकात बी नंबर आहेत नामदीक्षा घेण्याला. आणि त्याच्यावर जर तुम्हाला फोन केले तर फोन तुम्ही केल्यानंतर तुम्हाला लगेच तिथं जिथं तुमच्या जिल्ह्यात ठिकाणी नामदान केंद्र आहे तिथं जाऊन तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे. आणि जर साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायची असेल तर आज आपल्या टी व्ही चॅनल्सच्या माध्यमातून जे टी व्हीवर जे काही मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत किंवा जे मोबाईल नंबर आज चालत आहेत, त्या कुठल्याही नंबरवर संपर्क साधून ते व्यक्ती नामदीक्षा घेऊ शकतो जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळून. परंतु मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती रुपये मोजावे लागतील किंवा किती पैसे त्या गोष्टीसाठी त्याला मोजावे लागतात? या नामदीक्षेसाठी 1 रुपयाही मोजावं लागत नाही.
नामदीक्षा घेतल्यानंतर तुम्हाला नामदीक्षाबरोबर प्रसाद, परत भक्तिबोध पुस्तक, नामजपाचं जे कार्ड असतं ते आणि परमेश्वराचा एक फोटो असतो, ते सगळं तुम्हाला मोफत दिलं जातं. कुठलाही एक रुपयासुद्धा स्वीकारला जात नाही तिथं आणि कुणी घेत पण नाही. हा माझा अनुभव आहे. ह्याच्यात काहीच तीळ मात्र शंका नाही. कुणाला बी शंका अजिबात तशी म्हणजे मनात आणायची नाही की बा इथं पैसे घेत असते आणि एवढे पैसे लागतात नामदीक्षा घ्यायला. हे सगळं खोटं आहे. इथं 1 रुपयाही लागत नाही नामदीक्षा घ्यायला. धन्यवाद. सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.